पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। घ्या चहा घ्या। थँक्स। आई तुम्ही पण रंगवता? हा आता चहा झाला का हेच काम आहे। वा. छोटे मालक एक विचारू? विचारा ना। नाही म्हणजे खरं तर हा तुमचा खाजगी विषय मला बोलण्याचा अधिकार नाही। हो असं का म्हणताय? हे बघा एकदा नातं जुळलं ना की काहीच खाजगी राहत नाही। म्हणजे तुम्ही परदेशात शिकून आलेले तुमचे वडील मोठे मालक आणि निंबाळकर तुम्हाला स्वतंत्र व्यवसाय सुरू करून देतायत, धंदा सुरू करून देतायत, सगळं तुमचं नीट आहे, तरी तुम्ही तुमचं सगळं घर सोडून येते असं का? पहिली गोष्ट म्हणजे हे परदेशी शिक्षण हा व्यवसाय हे मला कधीच नको होतं। माझी आवड माझी स्वप्न वेगळीच होती, पण बाकी जमीनदारांची मुलं परदेशात शिक्षण घेतात म्हणून त्यांना दाखवण्यासाठी मला सुद्धा परदेशात शिक्षणासाठी पाठवण्यात आलं। पण त्याचा उपयोग काय झाला? म्हणजे जे मी शिकलोय त्यात मी नोकरी करतोय का? तर नाही। आणि इथे परत आल्यावर मला न विचारता माझं लग्न ठरवून दिलं आणि हा व्यवसाय सुद्धा माझ्या अंगावर टाकला। म्हणजे तुम्हाला तुमचा व्यवसाय नाही करायचा? नाही, माझी आवड माझा छंद वेगळाच आहे जो मी कधीच माझ्या वडिलांना सांगू शकत नाही। आणि आय डाऊट की जरी मी ते त्यांना सांगितलं ना तरी ते समजून घेऊ शकतील। एक मिनिट हा, हे बघा माझी नजर माझा कॅमेरा कायम सुंदर गोष्टी शोधत असते। हीच माझी आवड आहे। मला ना माझ्या कॅमेऱ्यातून गोष्ट सांगायची आणि त्यासाठी माझा हा मोबाईल मधला कॅमेरा पण पुष्कळ आहे। झाडापानांचे रंग, माती, खास खळग्यांचा ओबडधोबडपणा, चेहऱ्यावरील अनुभव, डोळ्यातील जिवंत भाव, माझ्या डोळ्यांना जे दिसतंय ना ते खरं खुरं सौंदर्य टिपायचे मला। तिकडे अमेरिकेत असताना फोटोग्राफीच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या मी, पण खरी कधी कौतुकानं कोणाला सांगू शकलो नाही। सगळा आनंद माझ्या पुरताच राहिला। पण मी आता ठरवलंय की मन मारून जगायचं नाही। थोडं भांडावं लागेल, झगडावं लागेल, स्वतःचा आनंद, स्वतःचं प्रेम हे जोपासायचं। फोटोग्राफी आणि मुक्ता। हो पण त्यांनी माझ्याकडून दोन्ही हिसकावून घेतलं। तुम्ही स्वतःला गरीब म्हणता, पण खरं सांगू का सगळ्यात गरीब आम्ही आहोत।
तुम्हाला तुमचा छंद, तुमची आवड ही मनसोक्त जगता येते, जोपासता येते. बायकांच्या अस्तित्वाच्या लढाईचा विषय जेवढ्या सहजपणे बोलला जातो ना, तेवढ्याच सहजपणे पुरुषांच्या अस्तित्वाचा विषय दुर्लक्षित केला जातो. तुम्हाला खरंच सांगतो, स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेता येणं ही खूप मोठी श्रीमंती आहे. आणि आपल्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्यांनी ठरवावे, यासारखं दारिद्र्य दुसरं काय. तर मग लाडक्या सासूबाई, दादांनी आत्ताच माझ्यासमोर तुम्हाला निक्षून सांगितले की या घरची सून, या घरचा जीव, प्राण, आत्मा मी म्हणजे आर्याचे. मग आता हा खानदानी हार तुम्ही स्वतः माझ्या गळ्यात घालताय की? मला एक कळत नाहीये, हा हार गळ्यात घालण्याची तुला एवढी घाई का झाली? आणि मला हे कळत नाहीये की तुम्हाला हा हार माझ्या गळ्यात घालायला काय प्रॉब्लेम आहे? का तुम्हालाच मी या घरची सून झालेली पाहणार नाहीये? हा, खरं सांगू का आर्या, हा हार सारंगने तुझ्या गळ्यात घालावा, त्याशिवाय त्याला पूर्णत्व नाही. अगं, गाभाऱ्यामध्ये देवच नसेल तर मंदिराला सोन्याचा कळस चढून काय फायदा आहे? त्यामुळे कळस नाही, गाभारा होण्याचा प्रयत्न कर. कळसाचं ना दुरून दर्शन घेतात, पण गाभाऱ्यात मात्र डोकं टेकवतात. आर्या, या सगळ्यातनं लवकरात लवकर बाहेर पड आणि गाभारा होण्याचा प्रयत्न कर. शट अप! पुरे झाला शानपणा. तू कसं बोलतेस तू माझ्याशी? कारण तुम्हाला याच भाषेत समजणार आहे ना. रावसाहेब स्वतः आता सांगून गेलेत ना की त्यांच्या विरोधात गेलेल्यांचं ते वाटोळं करतील. मला त्यांच्यापर्यंत जायला लावू नका. आत्ताच्या आत्ता हा हार माझ्या गळ्यात घाला. हो, जरा त्यांच्याशी बोला की. आणि त्यांचा नोकर म्हणून नाही तर मुलीचा बाप म्हणून बोला. बोलतो मी, पण मुक्त समोर कसं बोलू? थांबा. चला. मुक्ते, पण त्या राहू दे, आधी कपडे धुवायला जा. का आंघोळ करून जाते ना? नाही नाही, आधी जा. अगं, ह्याच्यात छोट्या मालकांचे पण कपडे आहेत. लवकर कपडे धुवून आणले तर लवकर वाळतील आणि त्यांना अंधार पडायच्यात जाता येईल. जा. तुम्ही मुक्ता कापड धुवायला गेली नदीवर. ओ वा, इंटरेस्टिंग. नाही नाही, आम्हीच पाठवलंय तिला. अच्छा. छोटे मालक. हा, छोटे मालक बसा ना. हो, तुम्ही पण बसा ना. या बसा.
हा. छोटे मालक, तुम्ही आम्हाला आई वडील मानता, आम्ही पण तुम्हाला म्हणजे मुलाच्याच जागी समजते. तुमचं भलं व्हावं हे आम्हाला मनापासून वाटते. आणि कोणत्या बी आई बापाला आणखी काय पाहिजे असतं, त्याचं कल्याण व्हावा हेच पाहिजे असतं ना. आणि मोठे मालक तुमच्या मनाविरुद्ध जरी वागत असले तरी त्यांना तुमच्या भविष्याची काळजीच आहे ना. शेवटी त्यांना तुम्हाला मोठं झालेलंच पाहिजे ना. हो, त्यांना माझ्या भविष्याची काळजी आहे, नक्कीच आहे. त्यांना माझ्या सुखाची काळजी नाहीये. आणि ती जर असती ना तर आज ही वेळच आली नसती. तुम्हाला जसं वाटतंय ना की मी त्यांचं ऐकावं आणि हे घर सोडून माझ्या घरी परत जावं, अहो तसंच मला पण वाटतंय की त्यांनी एकदा माझा विचार करून माझं ऐकावं आणि मुक्तासोबतच्या माझ्या लग्नाला परवानगी देऊन टाकावी. बघा, तुम्हीच विचार करा. ते जर म्हणाले ना की सारंग मुक्ताशी लग्न कर आणि तिला आपल्या घरी परत घेऊन ये, तर हे सगळे प्रश्न, हा सगळा गुंता सुटेल की नाही? आणि इतकंच नाही तर तुम्हाला मला घरी परत जा हे सांगायची गरज तरी पडली असते. हो, शिवाय मी किती आनंदी असतो. हे यार, तुम्ही कोणीच माझ्या आनंदाचा, माझ्या सुखाचा विचारच करत नाही यार. तुम्ही फक्त रावसाहेबांच्या इज्जतीचा, त्यांच्या नावाचा, त्यांच्या रागाचा विचार करताय. पण मी मात्र या सगळ्याच्या खूप पुढे निघून गेलोय. अहो, मालक लग्न तुमच्या सोबत जरी होणार असलं ना तरी बाकीच्यांसोबत राहायचं असतं. तुमच्या घरच्यांनी आनंदानं, प्रेमानं मुक्ताला घरात घेतलं तर त्या घराची सून म्हणून नांदण्यात, संसार करण्यात अर्थ येऊ. तुमच्या एकट्यासाठी आयुष्यभर तिने बाकीच्यांचा रागराग का म्हणून सहन करायचा? नाही, जे तुम्हाला वाटतं तेच तुमच्या घरच्यांना वाटत असेल तर या नात्याला अर्थ आहे. नाहीतर आगीतून वाचलो आणि फुफाट्यात मेलो असं व्हायचं. आता मला सांगा, तुम्ही कामासाठी घराबाहेर असता, एखाद 2 दिवस तुम्हाला बाहेर गावी जावं लागलं तर तुमच्या मागं मुक्ता एकटीच घरी असणार. आणि मग अशा वेळी तुमच्या घरचे तिच्याशी नीट नाही वागले तर? हो, बघा, आय कॅन अंडरस्टँड. पण मी तिला घरात थोडीच ठेवणार आहे. तिला पण मी तिच्या आवडीचं काम करूच देणार आहे. आणि तिची आवड जर संबळ असेल ना तर तिने तेच तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट बनवलं पाहिजे. तिची ओळख एक उत्कृष्ट संबळ वादक अशी झाली पाहिजे. आणि तिच्या ह्याच गुणांमुळे आम्हा सगळ्यांना तिच्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. एवढंच नाही तर लोकांनी असं म्हटलं पाहिजे की तो बघा, संबळ वादक मुक्ताचा नवरा चाललाय. अच्छा, रावसाहेब नगरकर म्हणजे ते त्या संबळ वादक मुक्ताचे सासरे, असं लोकांनी म्हटलं पाहिजे. काय बोलताय? मी जे पाहतोय ना तेच मी बोलतोय. हे बघा, मला लग्नानंतर मुक्ताची ओळख बदलून टाकायची नाहीये. तिचा स्वाभिमान, तिची कला काहीच कमी व्हायला नको. मला माहिती आहे की माझ्या घरी हे सगळं अवघड आहे, पण प्रत्येक पावलावर मी तिच्या सोबत आहे. मी तुम्हाला या आधीही सांगितलं,
आणि मी आज पुन्हा सांगतो की मी मुक्ताला घेतल्याशिवाय इथून परत जाणार नाही. मुक्ताशिवाय मी अपूर्ण आहे आणि आज ती मान्य करणार नाही. पण माझ्याशिवाय ती पण अपूर्णच आहे. आणि हा हट्ट मी फक्त आमच्या दोघांच्या सुखासाठी करतोय. हे बघा, जोपर्यंत मी इथून जात नाही ना, तोपर्यंत मी तुमच्याच कुटुंबाचा एक हिस्सा बनून इथे राहील. प्लीज, माझी तुम्हाला विनंती आहे. आई आई अगं आपली मुक्ताताई लय नशीबवान आहे. तिला एवढं मनापासून आणि खरं खुरं प्रेम करणारं कोणतरी भेटलंय. नाहीतर बाकीचे सगळे लांडगे असतात कांतशेट सारखे. तुम्ही किती बी हात पाय मारा, पण तुम्ही या सुखापर्यंत नाही घेऊन जाऊ शकणार आहे तिला. एवढं जीवापार प्रेम करणार दुसरं कोणी भेटणार पण नाही तिला. आई अगं आपल्या सगळ्यांसाठी जीव ओतणाऱ्या माझ्या मुक्ताताईच्या सुखाला अशी लाथ नको ग मारू. तू मला माझ्याच नवऱ्याची भीती घालतेस? त्या गावातल्या कार्यकर्त्यांशी बोला, ती सीट आपल्याकडे काय. मी एक 10 मिनिटात करतो फोन. माफ करा मला, पण मला अतिशय महत्वाचं बोलायचं म्हणून तुमच्या कामात व्यक्ती आणलाय मी. बोला आता काय ते. अहो आर्या मागे लागले माझ्या की आपला खानदानी हार मी तिच्या गळ्यात घालावा, पण मला पटत नाहीये हे. अजून सारंगचा पत्ता नाही, त्याचा निर्णय काय तो आपल्याला माहिती नाहीये आणि शब्दावर शब्द देत चाललोय आपण आणि अशाने गुंतागुंत वाढतीये. फक्त गप्प बसा. आणि गुंतागुंत कोण वाढवते? तुम्ही कमी. ते सारंग आणि मुक्ताचं प्रकरण तुम्हाला माहित होतं, आधीपासून माहित होतं. त्याच वेळेला जर मला सांगितलं असतं तर ही गुंतागुंत झालीच नसती. स्वतःचं नसलेलं डोकं वापरणं बंद करा. मला एक सांगा, निंबाळकरांना दिलेला शब्द पाळायला हवा की नको? मी जसा मागच्या पुढचा सारासार विचार करतो तसा तुम्ही का नाही करत कधी? उद्या लोकांच्या समोर माझी बदनामी झाली, लोकांनी माझी चितू केली तर चालणार आहे तुम्हाला? ती सांगते ना, हार घाला गळ्यात तिच्या, घाला ना आणि विषय संपवा. पण मी जे काही करते ते आपल्या कुटुंबासाठी. मी जे सांगतोय त्याचा जर विचार केलात ना तर मागच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांचं भलं होईल. आणा तो हार आणि घाला तिच्या गळ्यात. ए अरे रडू नको. बघ, रडायचं काही कारण नाही. आणि नुसता हार नाही ग, या घरामधल्या प्रत्येक वस्तूवर तुझा अधिकार आहे. गाजव, अधिकार गाजव, बिंदास. हवं तसं वाघ घरामध्ये. तुला सून म्हणून जर एखाद्याने मान दिला नाही तर सरळ मला येऊन सांग. मी बघतो त्याचं काय करायचं ते. माझं बोलून झालंय. तुम्ही खरंच दोघांच्या बाजूने विचार करा.
माझ्या मुक्तताईच्या आयुष्याच्या ती या सुखाचा विचार कर. नाही नाही, मी हे नातं मान्य नाही करू शकत. हे नाही होऊ शकत.